नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी महेश यूट्यूब चॅनलवरती सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करून त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या शेवगा शेतीमध्ये येणारी मुख्यत्वे महत्त्वाची समस्या म्हणजे शेवग्याच्या झाडाची पानं पिवळी पडून गळणे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, शेवग्याची पाने पिवळी पडून गळण्याची मुख्यत्वे 5 कारणं आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे पाण्याचा कमी जास्त प्रमाण शेवग्याला होणे. दुसरं कारण म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता होणं. तिसरं कारण म्हणजे आपल्या शेवग्यावरती अळीचा प्रादुर्भाव होणं. चौथं कारण म्हणजे वातावरणामध्ये बदल होणं. या 4 मुख्यत्वे कारणामुळे आपल्या शेवग्याची पानं पिवळी पडून गळत असतात. तर शेवग्याच्या झाडाची पानं पिवळी पडली म्हणून घाबरून जाण्याची काही गरज नाही. कारण आपण शेवगा हा पहिलं त्यातलं कारण म्हणजे आपण पाण्याची प्रमाण. तर शेतकरी मित्रांनो, साधारण आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या शेवग्याची छाटणी करत असतो. ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस असतो. ऑगस्टमध्ये पावसाच्या काळामध्ये शेवगाची झाडं चांगल्या पद्धतीने फुटतात, चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. परंतु आपल्या शेवग्याला हिवाळ्यामध्ये कळी निघायला सुरुवात होते आणि त्यावेळेस काय होतं की कळी निघायच्या वेळेस पाऊस उघडलेला असतो, कळी निघायला सुरुवात झालेली असते आणि पावसामध्ये शेवग्याच्या झाडाला पाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि हिवाळ्यामध्ये आपण शेवग्याला कळी निघण्यासाठी पाण्याचा थोडासा ताण देतो आणि त्या पिरियडमध्ये कळी निघण्याच्या अवस्थेमध्ये शेवग्याची झाडाची पानं पिवळी पडून गळायला सुरुवात होते. मग त्यावेळेस आपण थोडं संभ्रमावस्था निर्माण होते की शेवग्याच्या झाडाची पानं पिवळी पडायला लागल्यानंतर आपल्या शेवग्याला काहीतरी अडचण आली, पाणी कमी पडलं, जास्त झालं किंवा काहीतरी कुठल्या तरी रोगाचा प्रादुर्भाव झाला म्हणून आपण रासायनिक स्प्रेचा अतिरिक्त वापर करतो आणि त्यामुळे ह्या झाडाचं संतुलन बिघडतं. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेवगा हे नैसर्गिक पीक आहे. 80% निसर्गावर येतं, 20% फक्त आपण त्याला बुरशीचा आणि कीटकाचा प्रादुर्भाव करायचा असतो. आणि आपण अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर केला, अतिरिक्त रासायनिक स्प्रे घेतलं तर शेवग्याच्या झाडाचं संतुलन बिघडतं, शेवग्यावरती स्कॉर्चिंग होतं. त्यामुळं फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये पूर्ण आपलं हे संतुलन बिघडल्यामुळं सेटिंगवरती परिणाम होतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. दुसरं कारण म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. तर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाल्यानंतर शेवग्याची पानं पिवळी वेगळ्या पद्धतीनं पडतात. ते म्हणजे कसं की पानाच्या कडेकडून आतमध्ये पिवळं पान पडत येतं आणि त्यावेळेस ते आपल्या लक्षात न आल्यामुळं देखील आपण अतिरिक्त कुठली पण खतं वापरतो आणि त्याच्यामुळं झाडाला पाहिजे असतं एक, मिळतं एक, त्यामुळं शेवग्याच्या उत्पन्नामध्ये तोटा होतो. तिसरी गोष्ट ऋतूबदल. ऋतूबदल म्हणजे कसं, पावसाळ्यातून हिवाळ्यात, हिवाळ्यातून उन्हाळ्यात ऋतू बदलल्यानंतर ते नैसर्गिकरित्या झाड पहिलं पान सोडून देतं, नवीन पान तयार होतं, नवीन फुटवे फुटतात, नवीन पालवी फुटते. त्याच्यामुळे त्याच्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाल्यानंतर जो झाडावरती पिवळे पाने पडून गळतात त्यावेळेस मात्र आपण ड्रिपद्वारे, स्प्रेद्वारे किंवा खतांच्या मात्रातून रिंग डोस करून त्या पद्धतीनं आपण सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या ठिकाणी जे उपलब्ध असतील ते दिले तरी चालतील. तर पानं पिवळी पडून गळायला लागल्यानंतर शेतकऱ्याने घाबरू नका, अतिरिक्त स्प्रे घेऊ नका. त्याचे परिणाम उत्पन्नावर 100% होतात. कारण फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपण पाने पिवळी पडायला लागली म्हणून रासायनिक कीटकनाशकं जर जास्त प्रमाणात मारली तर आपल्या प्लॉटमध्ये येणारी मधमाशी थांबते आणि मधमाशी न आल्यामुळं आपल्या शेवग्याचं सेटिंग होत नाही, उत्पन्न कमी मिळतं आणि आपल्याला पाहिजे अशा पद्धतीनं शेवग्याच्या प्लॉटमधून माल मिळत नाही. म्हणून शेवग्याची पानं पिवळी पडून गळाली म्हणून घाबरू नका. तर त्यावरती व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पद्धतीनं उपाययोजना करून आपलं लक्ष फ्लॉवरिंग सेटिंग याकडे द्या. ह्या पद्धतीनं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याची पानं पिवळी पडून गळण्याची कारणे, त्याच्यावरती उपाययोजना ह्या विषयावरती आपण माहिती पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेवगा शेतीमध्ये येणाऱ्या नवीन अडचणीविषयी आपण चर्चा करूया. तोपर्यंत आपल्याला जर ही व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.